हॅलो स्टुडंट्स, आपलं स्वागत आहे अकॅडमी ऑफ सायन्समध्ये. आणि आज आपण बघणार आहोत काही इझी ट्रिक 1 to 100 पर्यंतचे स्क्वेअर्स कशा प्रकारे एका इझी ट्रिकने आपण फाइंड आउट करणार. बघूया 1 to 100 पर्यंतचे असलेले इझी ट्रिक स्क्वेअर्सचे. ठीक आहे, नंबर फर्स्ट मी तुम्हाला सांगतो आहे काही आपल्याला इथे पाहायसाठी मिळणार छोटे छोटे नंबर्स. 23चा मी काय करतो आहे स्क्वेअर घेतो आहे बेटा. ठीक आहे, चला बघूया 23चा स्क्वेअर कशा प्रकारे काढणार इझी टेक्निकने. ठीक आहे, कोणतंही आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं नाही, काही कॅल्क्युलेशन करायचं नाही आहे, पण आन्सर आपल्याला एक्झॅक्टली मिळणार. ठीक आहे, चला बघा काय करायचं. बघा 23 मध्ये 2 आणि 3 आहे, तर मी काय करणार 2चा इथे घेतो आहे स्क्वेअर. ठीक आहे, 2चा स्क्वेअर मीन्स 2 2 जा 4. ठीक आहे, इथे मी घेतला आहे 0 4. ठीक आहे, नंतर बघतोय 3चा स्क्वेअर काय असणार तर 9 आहे, म्हणून लिहितोय 0 9. ठीक आहे, मग बघा इथे हार्ट स्क्वेअरमध्ये अरे मी माझा स्क्वेअर काढायचा आहे आणि मला तुम्ही विचारलं सुद्धा नाही. अरे थांबा विचारतो मी. ठीक आहे, बघा काय करायचं तिघांचे मल्टिप्लिकेशन करून घ्या. ठीक आहे, डायरेक्टली कशा प्रकारे बघा 2 × 3 काय झालं 6 6 2 जा किती झालं आहे 12. ठीक आहे, आणि याचं आन्सर मला मिळालं किती 12. आणि हे 12 जेव्हा मी इथे लिहित होतो ना त्यावेळेस मला 9 काय म्हणतो मला द्या मला द्या. ठीक आहे, 4 काय म्हणतो मला द्या मला द्या. मग माझी इच्छा झाली चला दोघांनाही देऊन देतो. ठीक आहे, मग दोघांना कुणाला तर मी एक याला देतो आणि याला इथे दुसरा नंबर देतो. बघा 1 इथे ठेवतो आहे, 2 इथे ठेवतो आहे, या सगळ्यांची ॲडिशन करतो. मला मिळालं 9 2 5 हे आन्सर मिळालेलं आहे. आणि आपला बघा 23चा स्क्वेअर आहे 529. समजलं का तुम्हाला. ठीक आहे, चला बघूया आपण नेक्स्ट वाला एक्झाम्पल. ठीक आहे, 100 पर्यंत कोणताही स्क्वेअर काढून घ्या झपाट्याने. आपल्याला विदिन 30 सेकंडमध्ये स्क्वेअर काढता येणार नाही, इतक्या वेळेत तर तुमचं मल्टिप्लिकेशन सुद्धा कंप्लीट होणार नाही. ठीक आहे, बघूया कोणत्या प्रकारचा नंबर घ्या. मी घेतोय 43 नंबर. ठीक आहे, चला 43चा करूया स्क्वेअर. ठीक आहे, 43चा स्क्वेअर करते वेळेस बघा 4चा स्क्वेअर करतो तर मला मिळणार काय 4चा स्क्वेअर असतो 16. ठीक आहे, बघा 3चा स्क्वेअर किती आहे 0 9 इथे लिहितोय. ठीक आहे, बघा तिघांची मल्टिप्लिकेशन करा 4 3 जा काय झालं 12 आणि 12 2 जा किती 24 लिहायचं आहे इथे 24. ठीक आहे, चला लिहिलं मी 24. बघा ॲडिशन करून घेऊ. बघा इथे आले 9, इकडे मिळाले 4, इकडे मिळाले 8, इकडे मिळाला 1. ठीक आहे, 1849. ठीक आहे, आन्सर आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे, नंतर आपण बघतो आहे नेक्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे, यामध्ये मी करतो आहे 59चा असलेला एक स्क्वेअर. ठीक आहे, बघा 59चा स्क्वेअर. तुम्ही म्हणणार सर फक्त 59 पर्यंत. अरे समोर पण सांगतो काही टेन्शन नाही. ठीक आहे, बघा इकडे लक्ष द्या यांचा स्क्वेअर आपण करूया. बघा 5चा स्क्वेअर किती होतो रे बेटा तर 5चा स्क्वेअर 25 सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, 9चा स्क्वेअर किती असणार 81 प्रत्येकांना माहिती आहे. ठीक आहे, नंतर बघा तिघांची मल्टिप्लिकेशन 5 9 जा किती होणार सांगा 45. ठीक आहे, आणि 45 2 जा किती होणार 90 आणि 90 लिहायचं आहे आपल्याला इथे. ठीक आहे, जमेल इथपर्यंत 1 8 14चा 4 इथे लिहितो कॅरी 1 आणि इकडे आन्सर मिळाला 3481. जमेल इथपर्यंत बरोबर आहे का बघा बरं एकदा. ठीक आहे, आणि बघा हेच प्रॉब्लेम तुम्हाला करून बघायचं आहे. ठीक आहे, आणि हे प्रॉब्लेम झाले की मला तुम्ही सांगा. ठीक आहे, की हे बरोबर तुमचे आले का. ठीक आहे, सोबतच एक लास्ट प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणणार सर फक्त 59 पर्यंत सांगितलं 90च्या जर एखाद्या लाईनमधलं आलं तर काय करायचं मी सांगतो तुम्हाला. बघा 91चा आपण घेऊन घेऊ. ठीक आहे, 91चा स्क्वेअर घेऊ आपण. ठीक आहे, 91चा स्क्वेअर 9 9 जा किती झाले 81. ठीक आहे, आणि बघा 1चा स्क्वेअर किती असणार 1. ठीक आहे, मग आपल्याला एक काम करायचं आहे तिघांचं करायचं मल्टिप्लिकेशन 9 1 जा 9 9 2 जा 18. ठीक आहे, आणि आपण बघतो आहे इथे आपल्याला पायासाठी मिळणार 18. ठीक आहे, चला बघूया. इथे मिळणार मला 1, इथे मिळणार मला 8, इथे मिळणार मला 2, इथे मिळणार मला 8. ठीक आहे, बघा आहे का बरोबर. ठीक आहे, हा चला नक्कीच बरोबर हे असणार. ठीक आहे, चला एक लास्ट एक्झाम्पल. सर तुम्ही म्हणणार की 80चं तर मला कोणतंच सांगितलं नाही. चला मी तुम्हाला 80चं एखादी एक्झाम्पल देतो आहे. बघा 82 आपण बघूया. ठीक आहे, 82चा स्क्वेअर. ठीक आहे, 82चा स्क्वेअर काढते वेळेस बघा 8 8 जा किती होतं रे बेटा 64. ठीक आहे, म्हणून बघा इथे मिळालं मला 64. ठीक आहे, नंतर बघा 2चा स्क्वेअर म्हणजे 2 2 जा किती 4 तर मी लिहितो आहे 04. ठीक आहे, तिघांचं पण करणार मी मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, 8 2 जा 16 आणि 16 2 जा किती तर 32 आणि इथे लिहिणार मी किती 32. बघा रे बेटा इथे मी लिहितो आहे 4, इथे लिहिणार 2, इकडे लिहिणार बेटा मी इथे किती 7 आणि इकडे लिहिणार 6. बघा तुमचा आन्सर कॅल्क्युलेटरमध्ये चेक करा. कॅल्क्युलेटरमध्ये मल्टिप्लिकेशन करण्याच्या आधी तुमचा आन्सर तयार असेल. ठीक आहे, आणि याचमुळे तुमचं कॅल्क्युलेशन
कॅल्क्युलेशनची जी स्पीड आहे हे नक्कीच बूस्ट होणार. ठीक आहे, या व्हिडिओने नक्कीच तुमची कॅल्क्युलेशनची स्पीड जी आहे हे बूस्ट झाली असेल. ठीक आहे, आणि म्हणून मी तुम्हाला काही होमवर्क देतो आहे. त्या होमवर्कमध्ये ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं का? जर आलं असेल तर मला तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. होमवर्क तुमच्यासाठी आहे 81चा असेल स्क्वेअर. ठीक आहे, मी तुम्हाला देतो आहे 79चा स्क्वेअर. ठीक आहे, आणि तुम्हाला देतो आहे 38चा स्क्वेअर. हे स्क्वेअर तुम्हाला फाइंड आउट करून दाखवायचे आहे. याचे काय आन्सर्स येतात हे आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच चॅनलला तुम्हाला या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.